विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जागा निघालेल्या आहेत. ज्युनियर असिस्टंट पदाचं नाव आहे. 160 जागा आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्युनियर असिस्टंट पदासाठी नेमका फॉर्म कसा भरायचा आहे याची अचूक माहिती घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप सगळी माहिती घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग फॉर्म भरा, जेणेकरून फॉर्म भरताना कुठलीही चूक तुमच्याकडून होणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला देतो. या ज्युनियर असिस्टंट फायरमॅन पदासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एक बॅच, रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. अनलिमिटेड 1 वर्षापर्यंत किती वेळा लेक्चर बघता येईल. टॉपिक नुसार पीडीएफ नोट्स आहेत. टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे आणि बेसिक टू ऍडव्हान्स सर्व सिलेबस या बॅच मध्ये आहे. बघा, ही आहे जाहिरात, जी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे विद्यार्थी महाराष्ट्राचे डोमासाईल आहेत किंवा गुजरातचे डोमासाईल आहेत किंवा मध्य प्रदेशचे आहेत किंवा गोव्याचे डोमासाईल आहेत, त्यांनाच फक्त फॉर्म भरता येतो, लक्षात घ्या. चला, ही जी जाहिरात आहे या जाहिरातीवरती एक लिंक दिलेली आहे. या लिंक वरती जर आपण क्लिक केलं तर डायरेक्ट आपण फॉर्म भरण्याची विंडो ही ओपन होते. आता ही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतोय. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा, या लिंक वरती क्लिक करा. या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीने पहिलं पेज ओपन होतं. यामध्ये या वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, वेगवेगळे पद आहेत. तर आपल्याला जे आहे ते डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह इन व्हेरियस डिसिप्लिन्स अंडर एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, इथे बघा, हे नीट बघा, इथे आपल्याला रजिस्ट्रेशन लिंक बघा, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीनं हे पुढचं पेज ओपन होतं. या पुढच्या पेजला ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला टू रजिस्टर, सगळ्यात शेवटचा ऑप्शन बघा, टू रजिस्टर वरती, म्हणजे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर हे अशा पद्धतीनं पुढचं पेज ओपन होतं. या पेज वरती काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या वाचून घ्यायच्या आणि इथे तुम्हाला कोपऱ्यात बघा रजिस्ट्रेशन नाव दिसतंय. या रजिस्ट्रेशन नावावरती गेल्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीनं हे पेज पुढचं ओपन होतं. हे पेज ओपन झाल्यानंतर वेगवेगळ्या पदांची नावं आहेत. तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, तर यामध्ये हे जे ज्युनियर असिस्टंट नावाचं पद आहे, आता ह्या पदाचा उल्लेख आपण का करतोय, 2 कारण आहेत. एक म्हणजे याला कुठल्याही प्रकारे अनुभवाची आवश्यकता लागत नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या जागा चांगल्या आहेत. त्यामुळे मग आपण ज्युनियर असिस्टंट इथे क्लिक केलं. ज्युनियर असिस्टंटला क्लिक केल्यानंतर मग पुढे तुम्हाला अशा पद्धतीनं हे पेज ओपन होतं. मग रजिस्टर टू गेट युजर आयडी अँड पासवर्ड, आता आपल्याला आधी रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. मग रजिस्ट्रेशन होण्यासाठी आपल्याला इथे पदाचं नाव बघा, ज्युनियर असिस्टंट, हे ऑटोमॅटिक नावही इथे येतं. हा पासकोड पण इथे ऑटोमॅटिक येतो. आपल्याला फक्त इथे आपलं नाव टाकायचं आहे, लक्षात घ्या. आपलं नाव टाकल्यानंतर अशा पद्धतीनं मग हे पुढचं पेज ओपन होईल. हे पुढचं पेज ओपन झाल्यानंतर याला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे तुमचा कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आहे, म्हणजे तोच नंबर कन्फर्म करतं ते. इथे तुमचा एक अल्टरनेटिव्ह नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे. तोच ईमेल ऍड्रेस इथे कन्फर्म करायचा आहे आणि अशा पद्धतीने इथं जनरेट ओटीपी म्हणायचं आहे. जनरेट ओटीपी म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हा एक कॅप्चा समोर येईल. हा कॅप्चा इथे भरायचा आहे आणि इथे सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर ते सूचना देतं की तुम्हाला एक ओटीपी नंबरला पाठवला जाईल, तो एकदा चेक करा. इथे ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर जो ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरला आलेला आहे तो ओटीपी या ठिकाणी भरायचा, टाकायचा आणि इथे व्हॅलिडेट ओटीपी म्हणायचा. त्यानंतर मग अशा पद्धतीने हे पुढचं पेज ओपन होतं. यावरती असतं ओटीपी हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुली, म्हणजे आपला जो ओटीपी आहे ती इथेपर्यंत आपण सक्सेसफुली आलो. मग इथे ओके म्हणायचं. इथे ओके म्हटल्यानंतर पुढे तुम्हाला अशा पद्धतीनं एक डिक्लेरेशन येईल का बाबा मी जी माहिती भरतोय ती खरी आहे, मी या पदासाठी पात्र आहे वगैरे वगैरे. इथे आपण टिक करायचं आय ऍग्री वरती. हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा इथे भरायचा आणि रिव्हेरीफाय म्हणायचं. रिव्हेरीफाय म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं हे एक पुढचं पेज असं ओपन होतंय. आता ह्या पेज वरती लक्षात घ्या, आपण जी माहिती भरली आहे ती माहिती बरोबर आहे का चेक करायला लावते. मग आता इथे तुमचं नाव, कॅन्डिडेट ऍप्लिकंट, म्हणजे आपलं नाव काय आहे ते नाव आलं, पदाचं नाव काय आहे ते आलं. इथे काही भरायचं नाही, हे ऑटोमॅटिक आलं आहे सगळं. ईमेल ऍड्रेस आला, मोबाईल नंबर आला. हे सगळं बरोबर आहे का एकदा चेक करा. मग बरोबर असेल तर इथे फक्त टिक मार्क करायचे आहेत आपल्याला. इथे टिक मार्क करून सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं एक सूचना ते आपल्याला दाखवतं की हे जे आपल्याकडून सगळी पर्सनल डिटेल्स घेत आहेत त्याचा वापर ते कुठे कुठे करणार आहेत. मग ही एक सूचना आहे, ही फक्त वाचून घ्यायची आणि इकडे कोपऱ्यात आय ऍग्री म्हणायचं. आय ऍग्री म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं
पुढे एक तुम्हाला सूचना येते की बाबा एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर पुन्हा ह्या भरलेल्या माहितीमध्ये बदल नाही करता येणार, तर एकदा वाचून घ्या आणि सगळं ओके असेल तर ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर मग पुढे अशा पद्धतीनं तुमचं आता काय झालं, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग आता हा जो तुमचा नंबर आलाय बघा, रजिस्ट्रेशन नंबर, हा नंबर खूप महत्वाचा आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर पुढच्या सगळ्या टप्प्यांवरती रेफरन्स म्हणून आपल्याला हाच वापरायचा आहे. त्यामुळे हा रजिस्टर नंबर तुम्ही व्यवस्थित सेव्ह करून घ्या, तुम्ही लिहून घ्या, याचा एक फोटो काढून घ्या आणि मग इथे क्लोज म्हणा. इथे क्लोज म्हटल्यानंतर मग पुढे आपल्याला गो टू ऍप्लिकेशन करायचंय. इथे गेल्यानंतर मग अशा पद्धतीनं आपलं ही सगळी जी माहिती आहे, ही माहिती आपल्याला सगळी शो होते. लक्षात घ्या पुढे याच्या खालीच पोस्ट नेम, ठीक आहे, हे याच्या खालीच आहे, लक्षात घ्या सगळं. मग आता याच्या खालीच असल्यामुळे जे वरती नाव आहे हे, आता हे सगळं आपण वाचलं. हे सगळं वाचल्यानंतर मग आपल्याला इथे काय म्हणायचंय, गो टू ऍप्लिकेशन. गो टू ऍप्लिकेशन म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं हे लोडिंग होतं, याला जरा वेळ लागतो. मग हे झाल्यानंतर पुढचं पेज अशा पद्धतीने हे ओपन होईल. पुन्हा इथे काही सूचना येतात, त्या सूचना आपण सगळ्या एकदा वाचून घ्यायच्या आहेत. याच्या खालीच मग लगेच आपल्याला ते पर्सनल डिटेल्स विचारत आहे. मग आता हे सगळं बघा, ऍप्लिकेशन नंबर हा इथे ऑटोमॅटिक आलेला आहे. पोस्ट नाव आलंय, पोस्टचा कोड पण ऑटोमॅटिक आलेला आहे. आता हे जिथे स्टार आहे ना, ते खाली जिथे ब्लँक आहे तिथे आपल्याला माहिती भरायची. आता जेंडर विचारलंय, आपण मेल टाकलं, तुम्ही फिमेल असाल तर फिमेल करू शकतात. डेट ऑफ बर्थ टाकली, हे डेट ऑफ बर्थ आपण टाकलेली आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकल्यावर तुमचं वय किती आहे हे ऑटोमॅटिक इथे शो होतं. त्यानंतर नॅशनॅलिटी विचारलेलं आहे, सिटीजन ऑफ इंडिया आपण येस म्हटलं. त्यानंतर आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश और गोवा. आता या 4 राज्यातल्याच मुलांना फॉर्म भरता येतो, त्यामुळे आपण इथे ओके म्हटलं. आता इथे जर तुम्ही नो म्हटले ना तर असं होतं बघा, पुढे डायरेक्ट सूचना येते, यू आर नॉट इलिजिबल टू अप्लाय, यू आर नॉट इलिजिबल टू अप्लाय असं डायरेक्ट येतं जर नो म्हटलं तर. पण आपण येस म्हटलंय. आणि रिझर्वेशन कॅटेगरी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात तर आपण ओबीसी टाकले. ठीक आहे, चला पुढे त्याच्या खाली मग आपल्याला पर्सनल डिटेल्स बघा, अजून काय विचारलं त्यांनी, पूर्ण नाव विचारलेलं आहे. हे पूर्ण नाव इथे ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्यानंतर फादर्स नेम, वडिलांचं नाव विचारलं ते इथे भरायचं आहे. मदर्स नेम टाकायचं आहे. त्यानंतर इथे मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं लग्न झालंय की नाही ते विचारलंय, असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. आता इथे अनमॅरिड म्हटलंय. रिलिजन विचारलाय, तुमचा धर्म कोणता आहे ते विचारलंय. आणि पुन्हा इथे मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ऍड्रेस, आता हा बाय डिफॉल्ट येतो. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जो आपण अगोदरच टाकलाय तो इथे ऑटोमॅटिक शो होतो, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जायचं, त्याच्या खाली द टेस्ट प्रेफरन्स म्हणजे तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये टेस्ट द्यायची आहे, परीक्षा कोणत्या सिटीत द्यायची आहे. मग अशा पद्धतीने ना वेगवेगळ्या शहरं येतात आपल्या समोर, पणजी आहे, अहमदाबाद आहे, औरंगाबाद, मुंबई, इंदोर वगैरे. तर आता आपण इकडे काय केलं, पहिलं मुंबई सिलेक्ट केलेलं आहे, पहिलं प्रेफरन्स. त्यानंतर पणजी, त्यानंतर औरंगाबाद. अशा पद्धतीने ह्या सिटी आपण निवडायच्या आहेत. त्यानंतर त्याच्या खाली ही माहिती परत विचारतात की पर्सन विथ बेंचमार्क, काही दिव्यांगत्व आहे का, तर आपण इकडे नो म्हटलंय, लक्षात घ्या. एक सर्व्हिसमॅन आहे का, आपण नो म्हटलंय. अग्निवीर आहोत का, आपण एक अग्निवीर आपण नाही म्हटलंय. तुम्ही असाल तर येस म्हणा. मग येस म्हटलं त्या संदर्भातली थोडीशी माहिती आणखी विचारतात, ती भरावी लागते. मग पुढे आर यू करंटली एम्प्लॉयड इन गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही आता सध्या कुठल्या गव्हर्नमेंट बॉडीवरती काम करताय का, आपण नाही म्हटलं. डिपार्टमेंटल एम्प्लॉई, तुम्ही ऑलरेडी एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये काम करताय का, आपण नाही म्हटलं. त्यानंतर पुढे यू हॅव कम्प्लिटेड 1 year अप्रेंटिस ट्रेनिंग, तुमचं काही ट्रेनिंग वगैरे पूर्ण झालंय का, तर आपण नाही म्हटलं. पुढे आता इथं सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं सगळं भरल्यानंतर. मग अशा पद्धतीनं एक सूचना येते की डाटा सेव्ह सक्सेसफुली, तुम्ही जो डाटा भरलाय तो सक्सेसफुली सेव्ह झाला, ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर मग आता कम्युनिकेशन डिटेल्स भरायची, आपल्याला ऍड्रेस भरायचा आहे. मग इथे आपला ऍड्रेस, लाईन नंबर पहिली, लाईन नंबर दुसरी, जो काय तुमचा ऍड्रेस आहे तो इथे भरा. तुमची कंट्री कोणती आहे, अर्थात इंडिया, स्टेट महाराष्ट्र, जिल्हा कोणता आहे तो इथे भरा. जिल्ह्याचा पिनकोड तुमचा विचारलेला आहे तो इथे भरा. त्यानंतर इज परमनंट ऍड्रेस सेम ऍज करस्पॉन्डन्स ऍड्रेस, हा वरचा ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस सेमच आहे का, आता जिथे राहताय तो ऍड्रेस आणि तुमचा कायमस्वरूपी पत्ता सेम आहे का असं विचारताय. आपण येस म्हटलं, त्यामुळे बाय डिफॉल्ट हे पुन्हा सगळं खाली आलं. असं तुमचा ऍड्रेस जर काही वेगळा असेल तुम्ही वेगळा टाकू शकता. ठीक आहे, चला इथे सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं. आपण सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं, परत ती सूचना आली, डाटा सेव्ह सक्सेसफुली, आपण इकडे ओके म्हटलं. पुढे त्यानंतर आता क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स असेल तर टाकायचंय.
चला आता क्वालिफिकेशन डिटेल्स खाली काय येतं बघा, दहावीची माहिती विचारली. नेम ऑफ द बोर्ड, दहावीचं बोर्ड कोणतं होतं आपलं, स्टेट बोर्ड होतं, आपण स्टेट बोर्ड टाकलं. डेट ऑफ पासिंग कधीची ती डेट इथे टाकायची आहे. इन्स्टिट्यूट म्हणजे तुमच्या शाळेचं नाव काय होतं ते शाळेचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा दहावीला सब्जेक्ट कुठला होता, आता आपण इथे मराठी टाकलं, चालू काही अडचण नाही, दहावीचा एक सब्जेक्ट टाकून द्यायचा. त्यानंतर प्लीज सिलेक्ट पर्सेंटेज, तुम्हाला आता दहावीला सीजीपीए होतं की पर्सेंटेज होतं असं विचारलंय, आपण पर्सेंटेज टाकलं. मग त्याने ते विचारतात किती मार्क मिळाले, आपण टाकलं 405, किती पैकी 500 पैकी किती टक्के झाले, हे बाय डिफॉल्ट म्हणजे हे ऑटोमॅटिक येतं इथं 81%. त्याच्या खाली पुन्हा 12वीचं टाकायचं. इथे बघा 12th क्वालिफिकेशन टाईप 12th, त्याच्यानंतर तुमच्या शाळेचं नाव, डेट ऑफ पासिंग कोणत्या वर्षी पास झालाय तुम्ही 12वी, रिझल्ट काय आहे, पास आहे, पर्सेंटेज होतं का, तर हो पर्सेंटेज होते, किती मार्क मिळाले 369, किती पैकी 650 पैकी एकूण टक्के किती झाले 56.77. पुढे आता याच्या व्यतिरिक्त आता 12वी रिक्वायरमेंट आहे, पण त्यांनी विचारलं ऍडिशनल क्वालिफिकेशन, अजून काही शिक्षण झालंय का, टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं, पण आपण टाकलं. आता आपण काय टाकलं, बीएससी टाकलं. पुणे कोणत्या विद्यापीठातून झालंय, तर पुणे विद्यापीठातून. स्पेशलायझेशन स्पेशल सब्जेक्ट कोणता होता, कम्प्युटर सायन्स, आपण टाकलं इथे. डेट ऑफ पासिंग टाकली इथे आपण, आणि प्लीज सिलेक्ट पर्सेंटेज, आता आपण टाकलं इथे सीजीपीए होतं आपल्याला. मग आता सीजीपीए होतं तर मग सीजीपीए किती आहे, तर 10 पैकी 8.01 आहे. मग त्याची टक्केवारी किती होते 56.57, ती आपण इथे टाकली. अशा पद्धतीनं ही माहिती आपण भरली. त्यानंतर ते खाली विचारतात डू यू हॅव अ ड्रायव्हिंग लायसन्स, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता या पदाला फॉर्म भरताना ड्रायव्हिंग लायसन्स लागते, लक्षात घ्या. मग ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, तर आपण येस म्हटलं, लक्षात घ्या. आता ड्रायव्हिंग लायसन्सला आपण येस म्हटलं. कोणतं ड्रायव्हिंग लायसन्स आहे आपल्याकडे, लाईट मोटर व्हेकल आहे, चला हरकत नाही, आपण टाकलं इथं LMV आहे. त्यांनी विचारले इश्युइंग ऑथॉरिटी, हे ड्रायव्हिंग लायसन्स कोणी दिलंय, तर आपण टाकलं इथं RTO महाराष्ट्र नाशिक किंवा जे काही तुमचा जिल्हा असेल तो. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर तो आपण इथे टाकला. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सवर नाव काय आहे आपलं ते आपण टाकलं इथे. कधी इश्यू झालंय आपण ते टाकलं, आणि कधीपर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे. आता ह्या सगळ्या तारखा ड्रायव्हिंग लायसन्स वरती असतात, त्याच तारखा बघून इथे टाकायच्या आहेत, लक्षात घ्या. आणि त्यानंतर मग पुन्हा त्यानंतर बघा पुढे, आता हे ड्रायव्हिंग लायसन्सची सगळी माहिती आपण भरली, आता जी तुम्हाला सांगितली. आता इथे सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली, ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर पुढे आता सगळ्यात आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो. आता डॉक्युमेंट हे करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. मग आता पहिलं आहे अपलोड द स्कॅन कॉपी ऑफ द रिसेंट पासपोर्ट साईज फोटो, अलीकडच्या काळात काढलेला पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करा असं म्हणतोय. चला इथे जेव्हा आपण क्लिक करतो ना, इथे क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीनं ही एक पेज ओपन होतं. मग इथे आपण इथे क्लिक करायचं, ड्रॉप फाईल हिअर, म्हणजे अर्थात आपल्या कम्प्युटरचा किंवा आपल्या फोनची जी गॅलरी आहे त्याच्यामध्ये आपण जातो. इथे गेल्यानंतर मग अशा पद्धतीने फोटो आपले सगळे जे असतात ते ओपन होतात. आता इथे आपण हा फोटो घेतला. हा फोटो घेतल्यानंतर आपण इथे काय करायचं, फोटो इथं अपलोड होऊन जातो तिथे क्लिक केल्यानंतर. त्यानंतर पुन्हा अपलोड युअर स्कॅन सिग्नेचर, सिग्नेचरला पण तसंच त्याच्यावरती जेव्हा आपण क्लिक करतो इथे पुढचं मग हे आपलं ओपन होतं. इथे पुन्हा क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर आपली जी सिग्नेचर आहे ती सिग्नेचर तिथून उचला, ती ऑटोमॅटिक इथे सेव्ह होऊन जाते सिग्नेचर. त्यानंतर अपलोड युअर स्कॅन 10th मार्कशीट, तसंच सगळे डॉक्युमेंट तसेच अपलोड करायचे आहेत जसं मी सांगितले. त्यानंतर इथे पुन्हा अपलोड युअर इसेन्शियल क्वालिफिकेशन, 10वीचं टाकलं इथे, इथे आपण 12वी टाकलं, इथे आपण ग्रॅज्युएशनचं टाकलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर अपलोड युअर स्टेट डोमासाईल, आता आपल्याकडे जे डोमासाईल सर्टिफिकेट आहे महाराष्ट्राचं, ते डोमासाईल सर्टिफिकेट आपण इथे अपलोड केलं. त्यानंतर अपलोड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आता हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काही कंपल्सरी नाहीये, त्यामुळे हे अपलोड केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. त्याच्या खाली मग बघा काय येतं, अपलोड युअर कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला अपलोड करा म्हणतायत, तो इथे अपलोड करायचा. अपलोड युअर ड्रायव्हिंग लायसन्स सर्टिफिकेट, आपलं जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते इथे अपलोड करायचं आहे. हे सगळं अपलोड केल्यानंतर मग खाली काय आहे बघा, पेमेंट डिटेल्स आहे. हे नाव ऑटोमॅटिक आपल्या इथे येतं. पेमेंट आपल्याला ते 1000 रुपये करायला लावत आहे, ठीक आहे. त्याच्या खाली चूज युअर पेमेंट मोड, तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे असा प्रश्न विचारलाय. इथे ऑनलाईनच पेमेंट आहे ऑप्शन, लक्षात घ्या. मग आपण ऑनलाईन केलं. ऑनलाईन केल्यानंतर पुन्हा डिक्लेरेशन आलेले आहेत. आता हे डिक्लेरेशन सूचना आहेत ते आपल्यासाठी एकदा वाचून घ्या आणि सगळीकडे तुम्ही ऍग्री म्हणायचंय. इथे 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 टिक मार्क करायची आणि त्याच्या खाली मग तुम्हाला हे सगळे टिक मार्क केल्यानंतर अर्थात
ही सगळी माहिती खरी आहे, मी पेमेंट माझ्या सहमतीने करतोय वगैरे अशा काही सूचना असतात, त्या सगळ्या सूचना इथे दिलेल्या ते ऍग्री करायचं, हा कॅप्चा भरायचा आणि इकडे सबमिट म्हणायचं. लक्षात घ्या काय म्हणायचंय, सबमिट. प्रिव्ह्यू म्हटलात तर सगळं दिसेल तुम्ही आतापर्यंत जे भरलंय ते. आता आपण जे भरलंय ते एकदा चेक करायचं तर तुम्ही चेक करू शकतात, सबमिट पण तुम्ही करू शकतात. ठीक आहे. आता आपण जेव्हा सबमिट म्हणतो तेव्हा एक सूचना येते पुढच्या पेजवरती की एकदा तुम्ही जे डॉक्युमेंट सगळे हे केलेत, अपलोड केले ते एकदा चेक करून घ्या, अशी सूचना फॉर्मॅलिटी म्हणून येते. आपण ओके म्हटलं, ओके म्हणायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा ही माहिती समोर आपल्या येते की बघा, दिस डाटा विल बी यूज फॉर ऑफिशियल कम्युनिकेशन, म्हणजे तुमच्याकडून जो काही डाटा घेतलाय तो ऑफिशियल कम्युनिकेशनसाठी घेतलेला आहे वगैरे वगैरे, हे एक माहिती समोर येते. ही माहिती समोर आल्यानंतर फक्त इथे आय ऍग्री म्हणा. आय ऍग्री म्हटल्यानंतर पुढे प्लीज एंटर करेक्ट टेक्स्ट शोन इन इमेज. ठीक आहे. इथं ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर पुढे पे थ्रू पेमेंट कसा करायचा आहे या संदर्भातली माहिती विचारतात. आता पेमेंटचं आहे खाली, याच्या खाली हे वेगवेगळे पेमेंटचे मोड आहेत, जसं की एचडीएफसी बँक डेबिट कार्ड, अदर बँक क्रेडिट कार्ड, अदर बँक डेबिट कार्ड वगैरे. आता हे नेट बँकिंग आहे, युपीआय पण आहे, फोन पे, गुगल पे. आपण युपीआय वरती गेलो, युपीआय वरती गेल्यानंतर मग अशा पद्धतीनं आपला जो गुगल पेचा युपीआय, आता गुगल पे क्लिक केलं, गुगल पेचा जो युपीआय आहे तो इथे टाकायला लावतात, तो इथे टाकायचा आणि प्रोसीड म्हणायचं. प्रोसीड म्हटल्यानंतर मग आपला पेमेंट हा सक्सेसफुली होतो आणि आपला फॉर्म भरून झाला, याचा अर्थ हा असा होतो. तर अशा पद्धतीनं फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ आपण डिटेलमध्ये घेतला. आता तुमच्या मनात कुठल्याही प्रकारे काही शंका राहिली नसेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला पण मग आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती घ्यायची होती, त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला. पण या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्तही फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झाली तर इग्नाइट अकॅडमीला संपर्क करा, तुम्हाला सगळी मदत केली जाईल. पण आता ही सगळी माहिती पाहिल्यानंतर तुमच्या मनात कुठली शंका राहिली नसेल. विद्यार्थी मित्रांनो, या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियासाठी ज्या ज्युनियर असिस्टंटच्या जागा आहेत यासाठी इग्नाइट अकॅडमीने आपल्यासाठी एक बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. ज्युनियर असिस्टंट जो सिलेबस सांगितलेला आहे जाहिरातीमध्ये, तो संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये आहे. तेव्हा या बॅचचा नक्की तुम्हाला फायदा होईल. अनलिमिटेड व्ह्यूज आहे, टॉपिक नुसार पीडीएफ नोट्स आहेत, टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. सर्व इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे आणि बेसिक टू ऍडव्हान्स ऑल सिलेबस कव्हर या बॅच मध्ये केलेला आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीची ऍप्लिकेशन किंवा ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा. या बॅचचा नक्की तुम्हाला फायदा होईल. इग्नाइट अकॅडमीचे हजारो विद्यार्थी आता प्रशासनात काम करतायत. खरं तर दर्जेदार शिक्षण देण्याची परंपरा ही इग्नाइट अकॅडमीची आहे. तेव्हा याही कोर्ससाठी, याही जाहिरातीमध्ये जी पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंटची, यासाठी तुम्हाला या बॅचचा निश्चितपणे फायदा होईल. तर ही बॅच तुम्ही जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे ही जे एअरपोर्ट अथॉरिटी असेल किंवा इतर कुठल्याही एक्झाम्स असतील यांची नवीन नवीन अपडेट माहिती मिळवण्यासाठी आताच इग्नाइट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.